हॅलो एव्हरीवन. प्रिलियम्स जवळ येत आहेत. तुमची कंबाईनची असेल किंवा राज्यसेवेची असेल तर बऱ्याच विद्यार्थ्यांना क्वेश्चन आहेत की प्रिलियम द्यायची का नाही द्यायची. तर लक्षात घ्या, तुम्ही कधी प्रिलियम देताय पण प्रिलियम क्वालिफाय होत नाही आहात, ठीक आहे, किंवा तुम्ही प्रिलियम दिली आहे, पुढे मेन्सची तयारी नव्हती त्याच्यामुळं मेन्स नाही निघाली, पण त्या मेन्सच्या चक्करमध्ये पुढची प्रिलियम नाही निघाली, ठीक आहे. तर लक्षात घ्या, फुल अँड फायनल म्हणजे अशी संधी की बाबा फुल अँड फायनल माझा स्टडी झालाय, बरोबर, माझ्या प्रॉपर नोट्स तयार आहेत आणि एक मजबूतीनं मी या एक्झामला फेस करू शकते किंवा फेस करू शकतो. कोणतीही एक्झाम येऊ दे, मी आता फेस करू शकतो, ठीक आहे. या मनस्थितीमध्ये तुम्ही याल. आता जर कोणत्याही एक्झामला फेस करू शकतो किंवा करू शकते असं जर तुम्हाला वाटत नसेल, ठीक आहे, म्हणजे स्ट्रॉंगली तुम्हाला वाटलं पाहिजे की हां बाबा माझा स्टडी खूप स्ट्रॉंग आहे, मी डेफिनेटली फुल कॉन्फिडन्सने एखाद्या एक्झामला फेस करू शकतो किंवा शकते, तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरा, ठीक आहे. हा जो अनुभव आहे हा अनुभव तुम्हाला आला पाहिजे, लक्षात घ्या. आता हा अनुभव कधी येईल बघा, हा अनुभव तुम्हाला कधी येईल हे फिक्स आपण सांगू शकत नाही, पण जर तुम्ही प्रामाणिकपणे कन्सिस्टन्सी ठेवून जर एखाद्या परीक्षेसाठी 1 ते 1.5 वर्ष प्रिपरेशन करत असाल तर डेफिनेटली तुमचा रिझल्ट येऊन जाईल.